आताची आपण हे दृश्य पाहतोय या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही टेस्ला कार खरेदी केलेली आहे। भारतात टेस्ला कार खरेदीसाठी आता मुंबई आणि दिल्लीतील अधिकृत शोरूमला या ठिकाणी आपण भेट देऊ शकता। या ठिकाणी आता ही कार उपलब्ध आहे। टेस्लाची पहिली भारतीय कार मॉडेल वाय ही आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय जुलै 2025 मध्ये ही लॉन्च झाली आहे। टेस्ला ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार। या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक टेस्ला कार खरेदीसाठी उपस्थित आहेत। तिची सुरुवातीची किंमत ही अंदाजे 59.89 लाख रुपयांपासून आहे। रंगाच्या पर्यायानुसार त्याची किंमत ही वाढते आणि आताची आपण ही दृश्य पाहतोय। मंत्री प्रताप सरनाईक टेस्ला कार खरेदीसाठी उपस्थित। सध्या टेस्लाची कार भारतात इम्पोर्ट केली जाते, त्यामुळे तिची किंमत अमेरिकेच्या तुलनेमध्ये जास्त आहे। आयात केलेल्या कारवर इम्पोर्ट टॅक्स लागतो। टेस्ला फक्त पूर्णपणे ही इलेक्ट्रिक कार बनवते। भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत असल्यामुळे टेस्लाने भारतात आपली उपस्थिती नोंदवली आहे। आताची आपण हे दृश्य पाहतोय मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आता हे शोरूम आहे। या ठिकाणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही कार खरेदी केली आहे। अनित चेक आहे का अनित? अक्षय ते हे बघून ना नाही, मी आनंदी आहे की ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरणपूरक गाडी जी टेस्लानं सर्वप्रथम भारतामध्ये मुंबई येथे लॉन्च केली आणि ती घेण्याची संधी मला उपलब्ध करून देण्यात आली। खरं तर मी खूप अभिमानानं सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर कशा येतील आणि प्रामुख्याने पुढल्या 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त गाड्या ह्या यायलाच हव्या, ह्या मताचं आमचं सरकार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा पर्यावरणपूरक गाड्या बाजारात जास्तीत जास्त यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आपल्याला कल्पना आहे की ह्या पर्यावरणपूरक गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल येण्यासाठी आम्ही अटल सेतूसह समृद्धीसह सगळ्या टोल नाक्यांवर सुद्धा सूट दिलेली आहे। ह्या कंपन्यांना आम्ही पूर्णतः जे त्यांचं जास्तीत जास्त सुविधा हव्या त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की पुढल्या 10 वर्षामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती ह्या राज्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही। देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा हीच भूमिका असल्याकारणानं राज्य शासन त्यासाठी पाठपुरावा करत आहे आणि टेस्ला ही इंटरनॅशनल एक मोठं ब्रँड आहे। तो ब्रँड मुंबईमध्ये सर्वप्रथम त्याचं ओपनिंग आमच्या माननीय मुख्यमंत्री यांनी केलं होतं। आम्ही ट्रायल रनसुद्धा ह्या गाडीची घेतली होती। अतिशय चांगल्या प्रकारची गाडी जे वाय मॉडेल त्यांचं आहे ते घेण्याचा जो सन्मान आहे तो मला मिळाला, कारण देशामध्ये पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे, ह्याचा अजून अभिमान मला आहे। आणि प्रामुख्याने ही गाडी मी माझ्या नातवाला आज माझ्या मुलाच्या माध्यमातून देतोय, कारण पर्यावरणपूरक गाड्यांच्या माध्यमातून जर शाळेमध्ये वगैरे ह्या मुलांना सोडण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या गेल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लहानपणापासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जे गाड्या घेऊ शकणारे पालक आहेत ते घेऊ शकतील असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या बाजारात येण्यासाठीचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आम्ही 2 दिवसापूर्वी बघितलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचं बॉन्डिंग। आज तुम्ही तुमच्या मालकीची म्हणजे पहिली टेस्ला गाडीची देशात डिलिव्हर होते ती तुम्ही तुमच्या नातवाला गिफ्ट करता। बघा, मला असं वाटतं की जगामध्ये
जर संसारामध्ये कुठला व्यक्ती असेल, भले तो राजकीय क्षेत्रातला असू द्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, नातवंडांचं जे सुख आहे त्याला मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. ते सुख इतर कुणालाही लाभू शकत नाही आणि माझ्या नशिबानं 3 नातवंड आहेत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जर ही गाडी त्यांना दिली तर योग्य ठरेल. कारण माझे मुलं आता मोठी झालेली आहे, ते ह्यापेक्षा मोठ्या मोठ्या गाड्या मागत असतात. त्यामुळे कदाचित मी नातवंडांना ही गाडी भेट म्हणून दिली असेल. परंतु माझा दुसरा विचार आहे, म्हणजे विचार करण्याची माझी वेगळी अशी जाण आहे की ती ह्या गाड्यांच्या माध्यमातून मुलं जर लहानपणापासून शाळेमध्ये म्हणजे आम्ही ते करू शकतो, गाड्या आम्ही घेऊ शकतो. त्याच पालकांना मी सांगतोय की आमच्या ह्या गाड्यांच्या माध्यमातून जर मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी पालक जातील तर इतर विद्यार्थ्यांमध्ये आधीपासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर येतील. सर हिंदी में बताइए सर, आज आज आपने बताइए कि भारत में पहला सौभाग्य सर आपको प्राप्त हुआ है कि टेस्ला जो है आप आधिकारिक तौर पे उसकी ऑनर बने हैं. मैं अपने आप को खुशनसीब समझता हूं कि भारत में पहली जो टेस्ला कार है, जो वाई मॉडल है, वो मैं आज ने खरीद ली है और मैं इस लायक समझता हूं कि राज्य का परिवहन मंत्री होने के नाते ये पहला जो मैंने कोशिश की थी वो गाड़ी लेने की, वो कोशिश सक्सेस हो गई है. महाराष्ट्र शासन हमेशा पर्यावरण पूरक गाड़ियाँ जो है वो रास्ते पे लेके आने की कोशिश करते हैं. शायद मैं मेरे माध्यम से लोगों को ये जनजागृति करना चाहता हूँ कि पर्यावरण पूरक गाड़ियाँ ही आप ज़्यादा से ज़्यादा इसके बाद में लेने की कोशिश करें. और खासकर राज्य शासन प्रयत्नशील है कि आगे के 10 साल में ज़्यादा से ज़्यादा इलेक्ट्रिक व्हीकल ये रास्ते पे उतरे. हमारे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के माध्यम से जितनी भी सहूलियत इन सब कंपनियों को जो इलेक्ट्रिक व्हीकल बनाती है उनको देने की हमने कोशिश की है. और खासकर जो हमारे गाड़ियों के ओनर हैं उनके लिए भी हमने बहुत सारी सुविधा दी है, ताकि अटल सेतु समृद्धि जैसे टोल नाके पे भी हमने टोल फ्री गाड़ियाँ इनको अलाउड कर दी है.